सोमवारी पहाटे मुंबई पुणे मिसिंग लिंकवर दरड पडली आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप टोलेबाजी झाली। 18 तासांच्या प्रयत्नानंतर महामार्गावरची वाहतूक सुरू झाली असली तरी सुद्धा राजकारण सुरूच आहे। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वेगवेगळ्या सुरात बोलत असल्यामुळे त्या पक्षामध्ये चाललंय काय याची चर्चा सुरू झाली आहे। दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली पुणे मुंबई मिसिंग लिंक 18 तासांनी पुन्हा कनेक्ट झाली। बंद पडलेल्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाली असली तरी बोगद्याच्या तोंडाशी आता एक धबधबा तयार झाला। तसंच या दुर्घटनेवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांचा धबधबाही अविरत सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोजच्या पत्रकार परिषदेत यावरून सरकारवर तोफ डागली। म्हणजे जे काय खड्डे पडले आहेत, एक खड्डा पडला आहे, दोन खड्डे पडले, 67 बरं का 6700 कोटी काल एका झटक्यात वाहून गेले। कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली। भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4500 कोटी त्याच्यामध्ये वाहून। पण राऊतांनी हे आरोप करण्याच्या काही तास आधी त्यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी ही केलेली एक पोस्ट बघा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता सुरू झाली आहे। वाहतूक पूर्ववत होण्यासाठी त्वरित प्रतिसाद आणि तत्पर कारवाईसाठी तुमचे आभार, असं लिहित नार्वेकरांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि MSRDCला टॅग केलं। मिलिंद नार्वेकरांनी सरकारचं कौतुक करत आभार मानल्यानंतर अवघ्या काही तासातच संजय राऊत यांनी सगळा मिसिंग लिंक वाहून गेला असं विधान केलंय। सरकारवर टीका करताना ठाकरेंच्या शिवसेनेत एक वाक्यता नसल्याचं या निमित्ताने दिसून आलंय। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना सोबत घेऊन ठाकरेंच्या पक्षात कुणीच इम्यून नसल्याचा संदेश याआधीच एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे दिलाय। त्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत नार्वेकरांनी सरकारचे आभार मानल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात। विधान परिषदेतले आणखी एक आमदार अंबादास दानवे यांनी मात्र मिसिंग लिंकच्या अपघातावरून सरकारला लक्ष केलं। मात्र या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरातून वेगळेच संकेत दिल्याचं मानलं जात आहे। फक्त 2 दिवसाच्या पावसाने महाराष्ट्राच्या महायुती सरकारचे वाभाडे बाहेर काढलेले। मोठ्या गोष्टी सरकार करतं, मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, इन्फ्रामॅन म्हणून घेतात। मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलं। नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं। अंबादास दानवे साहेबांनी जर आमच्या सरकारचं कौतुक केलं तर UBT वाले म्हणणार ना ते पण आमच्या संपर्कात आहेत, तर ते आम्हाला विरोधच करणार। काय म्हटलं, अंबादास दानवेंनी आमच्या कामाचं जर कौतुक केलं तर UBT वाले म्हणतील की ते आमच्या संपर्कात आहेत म्हणून ते आमच्यावर टीका करतात असं म्हटलं। नाशिक विधान परिषद निवडणुकीवेळी संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली होती। महाजनांनी राऊतांचा उल्लेख मानवी बॉम्ब असा केला तर राऊतांनी महाजनांना फोडून काढण्याची धमकी दिली। मात्र ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाजनांनी तातडीनं नाशिककडे धाव घेतल्यानंतर त्यांचं कौतुक कोण करतंय ऐका। गिरीशदादांचं एकंदर राजकीय वाटचाल म्हटली तर संकटमोचन असं त्यांचं नाव आहे आणि ज्या वेळेला अशा प्रदेशात संकटमोचन जातात तर नागरिकांचा एक थोडासा जो विश्वास म्हणतात तो बसलेला आहे की आमच्यासाठी संकट विमोचन आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगली म्हणजे एक पारख करून त्यांना पाठवलंय। मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचं हे विधान सोमवारच्या 0 आवरमधलं। मिसिंग लिंकचा अपघात आणि नाशिकला दिलेला ढगफुटीचा इशारा यावर झालेल्या चर्चेत किशोरीताईंनी महाजनांवर स्तुतीसुमनं उधळली। खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक शिवसेनेच्या रडारवर असल्याची चर्चा आहे। शिवसेनेचे नेते ऑपरेशन टायगर रोजच सुरू असतं असं सांगत या चर्चेला हवाई देतात। अशावेळी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्या प्रमुख नेत्यांना एकाच नोटवर ठेवणं ठाकरेंसाठी गरजेचं आहे। मात्र नार्वेकर राऊतांची परस्पर विरोधी भूमिका, किशोरी पेडणेकरांकडून महाजनांचं कौतुक यामुळे हे होताना मात्र दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट
ABP माझा.